जिप्सम हे 2 ओळीमध्ये टाकून घ्यायचं आणि त्यानंतर बोंद्र गुंडाळलेली तिथणी फिरवायची. त्यामुळे भर देतानाच जिप्समही झाडाच्या बुडाजवळ जाते. जिप्सम मध्ये कॅल्शियम आणि गंधक ही घटक असल्यामुळे आणि भुईमुग हे तेलवर्गीय पीक आहे म्हणून वजन वाढीसोबतच पोचटपणाचे प्रमाणही जिप्सममुळे कमी होते. तसेच जिप्सममुळे जमिनीला मऊपणा येतो व त्यामुळे जमिनीत भुईमुगाच्या आऱ्या सहजपणे घुसू शकतात. पीक संरक्षण. भुईमुगात साधारणतः 3 ते 4 प्रकारचे रोग आहेत. त्यामध्ये पानं गुंडाळणारी अळी आणि पानं खाणारी अळी, त्यानंतर पानावर लवकर येणारा टिका आणि नंतर येणारा टिका आणि तांबेरा. याला अटकाव आणण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचं आणि कृषी विद्यापीठातील तज्ञांचं मार्गदर्शन घेणं लाभदायक ठरतं. अळी आणि बुरशी या रोगासोबतच भुईमुगाला रस शोषणाऱ्या किडीचा सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव होतो. त्या किडीनुरूप औषधीचा वापर करणे गरजेचे आहे. म्हणून साधारणतः रस शोषण करणाऱ्या किडी, अळी तसेच टिका आणि तांबेऱ्यासाठी संबंधित औषधाचा एकत्रित 3 फवारण्या करणे आवश्यक आहे. मात्र यावेळी नेमका रोग माहीत असणे आवश्यक आहे. त्यानुसार औषधाच्या फवारण्या कराव्यात. त्यानंतर भुईमुगाची काढणी. भुईमुग काढणीस आला हे कसं ओळखावं याची एक पद्धत म्हणजे नेहमी आपण जे बघतो ते भुईमुग साधारणतः पिवळा पडायला लागला की भुईमुग काढणीस आला असा एक समज आहे. पण माझ्या मते त्यामुळे पूर्णपणे जजमेंट येत नाही. भुईमुगाच्या शेंगाचं टर्फल काळपट पडत असेल आणि अशा शेंगाची संख्या जास्त असेल तर भुईमुग काढणीस आला असं समजावं. तसंच त्यानंतर भुईमुग काढणीस उशीर झाल्यास म्हणजेच कालावधी लांबल्यास शेंगास बुरशी लागण्याची शक्यता असते. याचा फटका भुईमुगाच्या उत्पादनास बसण्याची शक्यता आहे. भुईमुग उत्पादन वाढीसाठी आणखी एक महत्वाची बाब सांगायची म्हणजे हार्वेस्टिंग लॉस होऊ न देणे. आमच्याकडे एकरी झाडाची संख्या साधारण 1,50,000 पासून 1,60,000 पर्यंत असते आणि समजा एका झाडाची एक शेंग पीक काढणीच्या वेळी खुडली गेली म्हणजे जमिनीत राहिली तर होणारं नुकसान हे प्रति क्विंटल मोठं असतं. साधारणतः ते 1.5 क्विंटल होतं. समजा हार्वेस्टिंग म्हणजे काढणीच्या वेळी प्रति झाड 2, 3 किंवा 4 शेंगा खुडल्या गेल्या तर शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान होऊ शकतं हे लक्षात येतं. म्हणूनच काढणीच्या वेळी भुईमुगाची एकही शेंग खुडू न देणे हे फार महत्वाचे आहे. आता यावर उपाय काय? तर ह्यावर उपाय म्हणजे ज्या दिवशी आपल्याला भुईमुगाची काढणी करायची आहे त्याच्या अगोदरच्या रात्री तो प्लॉट किंवा ते भुईमुगाचं क्षेत्र 1 ते 1.5 तास चांगल्या प्रकारे भिजवून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो भुईमुग उपटायचा. म्हणजे शेंगा खुडण्याचं प्रमाण नगण्य राहील. अशी भुईमुग लागवडीपासूनची काढणीपर्यंतची सर्व पथ्य पाळल्यास निश्चितच प्रत्येक शेतकऱ्यास भरघोस उत्पन्न मिळतं. कारण भरघोस उत्पादन देणारीच ही वाणं आहे. योग्य नियोजन केल्यास माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त उत्पादन मिळू शकते. त्यासाठी मात्र शेतकऱ्यांनी मेहनत, त्यातील सातत्य आणि नियोजन करणं आवश्यक आहे. यानंतर काही मी 7 महत्वाच्या टिप्स शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. त्या टिप्स जरी शेतकऱ्यांनी अंमलात आणल्या तरी भुईमुगाचं जास्त उत्पादन येण्यास मदत होते. नंबर 1,
भुईमूग लागवडीसाठी भुईमूग बियाणाची उगवण शक्ती ही जास्तीत जास्त म्हणजे 90 ते 95 असणं आवश्यक आहे. तरच एकरी झाडाची संख्या जास्तीत जास्त राहून सरासरी एकरी उत्पादन वाढते. नंबर 2, उन्हाळी हंगामासाठी जे शेतकरी बियाणं तयार करणार आहेत, अर्थात ज्यांच्याकडे उन्हाळी हंगामाचं भुईमुगाचं नेहमीचं क्षेत्र आहे आणि जे नेहमी भुईमुग घेतात, अशा शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं तयार केलं पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी रबी भुईमुग घेण्यासाठी एक तर मुगाची लवकर पेरणी करून त्या मुगावर रबी भुईमुग घेता येईल, किंवा मुगाची जर वेळेवर पेरणी नाही झाली तर त्यासाठी अगोदरच खरीपातच आपलं तेवढं बियाणापुरतं क्षेत्र रिकामं ठेवायचं. रब्बी हंगामात भुईमुग घेतला पाहिजे. त्यामुळे वाणाची शुद्धता व उगवण शक्ती चांगली राहते. या दोन्ही गोष्टीचा उत्पादन वाढीसाठी फार फायदा होतो. नंबर 3, भुईमूग पेरणी न करता लागवड करणे फायदेशीर ठरते. लागवड करताना ओळीतील आणि झाडातील अंतर योग्य ठेवा. त्यामुळे झाडाची संख्या वाढेल. जसे की 1,50,000 ते 1,60,000 एवढी एकरी झाडाची संख्या आपल्याला ठेवता आली पाहिजे. म्हणजेच 1 चौरस मीटर मध्ये 40 ते 45 झाडं मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट, टोकन पद्धतीने लागवड. पेरणी करताना एका ठिकाणी 2 बिया पडण्याचा धोका असतो. तसेच मध्ये गॅप राहणे, योग्य अंतरावर झाड न येणे, यामुळे एकरी झाडाची संख्या कमी होते. हे धोके टाळण्यासाठी भुईमुगाची लागवड आवश्यक ठरते. म्हणूनच लागवड ही पद्धत सर्वात उत्तम आणि अधिक उत्पादन देणारी आहे. त्यानंतर 5वा मुद्दा आहे जिप्समचा वापर योग्य वेळी करणं आणि भुईमुगाला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणं. जरी आपण जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्य देत असलो तरीही फवारणीतून सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायला पाहिजे. भुईमुगाला आऱ्या लागत असताना पासून शेंग पक्व होईपर्यंत 10-10 दिवसाच्या अंतराने सूक्ष्म अन्नद्रव्याच्या 3 फवारण्या देणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे मुद्दा नंबर 6, भुईमुगाला दांड पाणी द्यायचं नाही. भुईमुगाला दांड पाणी दिल्यामुळे भुईमुगाच्या उत्पादनात घट येते. कारण जमिनीचे वरचे वर जमिनीचा थर वाहत जातो, जमीन टणक होते, त्यामुळे आऱ्या घुसण्यास अटकाव येतो आणि त्यामुळे भुईमुगाचे उत्पादन कमी येते. त्यामुळे भुईमुगाला स्प्रिंकलरचा वापर फायदेशीर ठरतो. कारण भुईमुगाला थोडं पाणी पण जास्त वेळा देणं फायदेशीर ठरतं. भुईमुगाला फार कमी पाणी लागतं, मात्र त्याचे इंटरव्हल जास्त असले पाहिजे. वरचे वर पाणी द्यावं लागतं. ते आपण ठिबक किंवा स्प्रिंकलर द्वारेच देऊ शकतो. मुद्दा नंबर 7, जमिनीत एकही शेंग खुडणार नाही म्हणजे आपला हार्वेस्टिंग लॉस होणार नाही, याची शेतकऱ्यांनी काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. हे 7 पथ्य पाळले तर भरघोस उत्पादन मिळण्याची हमखास खात्री आहे. आणि यासोबतच शेतकऱ्यांनी मी सांगत असलेली एक त्रिसूत्री ही कुठल्याही पिकासाठी योग्य ठरते, परंतु भुईमुगाच्या पिकासाठी विशेष. एकरी झाडाची संख्या बरोबर सरासरी शेंगा लागण्याचे प्रमाण, तसेच सरासरी शेंगेचे वजन, या तीनही गोष्टी शेतकऱ्यांनी या तिन्ही गोष्टीसाठी किंवा ह्या तिन्ही गोष्टी पुरेपूर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी जेवढं काही करता येईल तेवढे प्रयत्न करायला पाहिजेत.
व तेवढे प्रयत्न जर तुम्ही केलात तर तुम्हाला हमखास भरघोस उत्पन्न येतं याची मी खात्री देतो. आणि शेवटी आणखी एक महत्वाचा संदेश देऊ इच्छितो आणि तो म्हणजे हा की भुईमुग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे स्वतःच बियाणं तयार करणं हे त्याच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आणि नफ्याचे प्रमाण वाढण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच बियाणं हे स्वतःच तयार करायला पाहिजे. यानंतर एक 4 ओळी मी शेतकऱ्याला सांगू इच्छितो. काळी असो वा तांबडी धान्य उपजी शेती, वशे श्रमात श्रीमंती, श्रम माणसाचे हाती, श्रम माणसाचे हाती.